नल आणि दमयंतीने अंगावरच्या वस्त्रानिशी राज्य त्याग करून अरण्यात वास्तव्य केले. पुष्कराच्या भीतीने कोणीही त्यांना मदत केली नाही. ते दाम्पत्य तहान भुकेने व्याकुळ होऊन 3 दिवस रानात भटकत होते. तेवढ्यात नलाला काही पक्षी दिसले. त्यांना पकडण्यासाठी त्याने आपले अर्धे धोतर त्यांच्यावर टाकले, पण ते पक्षी धोतरासह उडून गेले. जाताना ते नलाला म्हणाले, आम्ही पक्षी नाहीत, आम्ही पुष्कराचे फासे आहोत. आमचे काम झाले. आम्ही तुझे राजवैभव हिरावून घेतले. आता हे वस्त्रही घेऊन जात आहोत. ते ऐकून नलास खूपच दुःख झाले. हाय रे दुर्दैवा, देवांनीही माझ्याकडे पाठ फिरवली. आता मी काय करू, कुठे जाऊ, असे म्हणून विषण्ण मनाने पुन्हा भटकू लागला. ते दोघे एका तळापाशी आली. त्यातून कली मत्स्य रूपाने बाहेर आला आणि जमिनीवर पडून तडफडू लागला. तो नलाने शिजविण्यासाठी दमयंतीकडे दिला. ती त्याला पाण्याने धुवून स्वच्छ करू लागली. तिच्या हात स्पर्शाने तो मासा शक्ती येऊन पुन्हा पाण्यात झेपावला. कलीने डाव साधला होता. हाती लागलेला आयते अन्नही गेले, म्हणून भुकेलेल्या नलास दमयंतीचा राग आला. त्याने तिला माहेरी जाण्यास सांगितले. तेव्हा तिने तुम्ही संकटात असताना मी तुम्हाला सोडून जाणार नाही असे स्पष्ट सांगितले. ते ऐकून नलालाही वाईट वाटले. दमयंतीने तिला भीमकाकडे चलण्याची विनंती केली, पण त्याने दुस्थितीतही जाण्यास नकार दिला. रात्रसमयी ती दोघे एका ओसाड जागी थांबली. भूक आणि भटकंतीने ग्लानी येऊन दमयंतीला गाढ झोपी गेली. दमयंती आणि नलाला झोप येईना. आपल्याबरोबर दमयंतीचे हाल होत आहेत म्हणून त्यास खूप वाईट वाटले. तिला सोडून जाण्याचा विचार बळावला. कलीच्या प्रभावाने त्याला तेथे एक शस्त्र मिळाले. त्याने द्रौपदीचे अर्धे वस्त्र गुपचूप फाडून अंगावर पांघरले आणि गहिवरल्या अंतःकरणाने तिला असह्य स्थितीत सोडून तो निघून गेला. त्याला प्रथमतः खूपच वाईट वाटले, पण कलीने त्याची मती भ्रष्ट केली होती. मन कठोर करून तो घोर अरण्यात शिरला. दमयंतीला जाग आली. आपले अर्धे वस्त्र नाही, नलही कोठे दिसत नाही. हे पाहून तिच्या हृदयाचा ठोका चुकला. भीतीने पोटात गोळा उठला. ती छाती पिटून रडू लागली. नलाला हाका मारीत रानोमाळ भटकू लागली. तिला एकसारखी मूर्छा येत होती. तिच्या दुःखाला अंतच नव्हता. कठोर पाशांनाही पाझर फुटावा असा तो प्रसंग. तिची ती दयनीय अवस्था पाहून हिंस्त्र श्वापदेही रडू लागली. हिंडून हिंडून ती दमली. गलित गात्र होऊन ते एका वृक्षाखाली बसली. तेवढ्यात एक प्रचंड अजगराने तिला वेढले आणि तो तिला गिळू लागला. दमयंती प्राणरक्षणार्थ जीवाच्या आकांताने ओरडू लागली. तिच्या हाका ऐकून एक व्याध धावतच तेथे आला. त्याने अजगराला ठार करून दमयंतीला वाचविले. व्याधाने तिला सावध केले. तिची चौकशी केली. राजघराण्यातील एक तरुण सुंदर स्त्री अर्धनग्न स्थितीत रानात एकटीच आहे हे पाहून त्याचे मन फिरले. तो कामातुर होऊन तिच्याशी लगट करू लागला. तेव्हा त्या साध्वीने व्याधाला संतापून शाप दिला. त्या शापाने तो तेथेच जळून मेला. दमयंती दैवाला दोष देत उत्तरेकडे मार्गक्रमण करू लागली. वाटेत काही तपस्वी भेटले. दमयंतीने त्यांना आपली करुण कहाणी सांगितली व नलाची चौकशी केली. मुली, तुझा पती तुला नक्की भेटेल असा आशीर्वाद देऊन ते मार्गस्थ झाले. दमयंतीला थोडे हायसे वाटले.
दमयंती नलाचा शोध घेत विंध्य पर्वत ओलांडून एका नदीकाठी पोहोचली. तेथे काही व्यापारी दिसले. सार्थवाहक नावाचा एक वाणी त्याचा मुख्य होता. त्याला दमयंतीची दया आली. त्याने तिला खाऊ पिऊ घातले, वस्त्रे दिली आणि आपल्याबरोबर नेले. रात्रसमयी वनातून जाताना रानटी हत्तीच्या उन्मत्त कळपाने त्या व्यापाऱ्यावर हल्ला करून अनेकांना ठार केले. त्यातून जे वाचले त्यांच्यासह दमयंती चैद्यवसू नावाच्या नगरात आली. ती मंडळी राजपथावरून चालली असताना तेथील राजा सुबाहू यांच्या मातेने दमयंतीला पाहिले. ही कोण श्रेष्ठ कुळातील विपन्नावस्था प्राप्त झालेली स्त्री असावी, असा विचार करून तिने दासीला पाठवून दमयंतीला आपल्या मंदिरात बोलावून घेतले. तिच्या आस्थेने चौकशी केली. दमयंती आपल्या पतीला शोधण्यासाठी हिंडत आहे हे कळताच तिच्याविषयी एकदम आपुलकी वाटली. त्या राजमातेने दमयंतीला आपली कन्या सुनंदा हिच्या समान मुलगीच मानले. तुझा पती सापडेपर्यंत तू निश्चिंतपणे इथे राहा, असे सांगून तिचे सांत्वन केले. दमयंतीला तेथे आधार मिळाला, सुरक्षिता लाभली, पण जवळ स्वतःचे कोणीच नसल्यामुळे ती निराधारच झाली होती. नल विमनस्क अवस्थेत अरण्यातून एकटाच हिंडत होता. एके ठिकाणी वनामध्ये वणवा पेटलेला दिसला. अनेक पशु पक्षी जीव वाचविण्यासाठी तेथून पळत होते. तेवढ्यात एक हाक ऐकू आली, नला धाव, मला वाचव. नलाने पुढे धाव घेतली. त्याला एक नाग आगीच्या दहाने तडफडताना दिसला. नलाने त्याला पटकन बाहेर काढले आणि तेथून दूर नेले. तोच त्या नागाने नलाच्या हाताला दंश केला. त्याच्या विषामुळे गौर्ण वर्ण नलाचे शरीर काळे निळे झाले. तेव्हा तो नाग मनुष्यवाणीत म्हणाला, राजा, मी पूर्वी साधूजनांची व भगवत भक्तांची निंदा करीत असे, म्हणून नारदांच्या शापाने मला सर्पयोनी प्राप्त झाली. तुझ्या हातून माझा उद्धार होईल असा उशाप होता. मी दंश केल्यामुळे तुझा देहवर्ण पालटला आहे. त्यामुळे नल म्हणून तुला कोणीही ओळखणार नाही. तू अन्य नावाने वावरू शकतोस. मी तुला एक दिव्य वस्त्र देतो, ते जवळ ठेव. कार्यसिद्धी झाल्यावर तुला पूर्वीचे रूप घ्यावेसे वाटले तेव्हा माझे स्मरण करून तू हे वस्त्र अंगावर घे, म्हणजे तुला पूर्वरूप प्राप्त होईल. तुला तुझे वैराज वैभव, दमयंती व प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त होईल. व मला कर्कोटक म्हणतात. कर्कोटकाने नलाला एक सुंदर वस्त्र दिले आणि तो अदृश्य झाला. त्यानंतर नल अयोध्येस गेला. बहुक हे नाव धारण करून तेथील ऋतुपर्ण राजाकडे सारथ्याची नोकरी करू लागला. पोटापाण्याचा प्रश्न सुटला होता, पण अंतरीच्या दुःखाचे काय? आपण दमयंतीवर खूपच अन्याय केला या विचाराने तो रात्र रात्र रडत असे. नल आणि दमयंती परागंदा झाल्यामुळे भीमकाला मोठी चिंता वाटत असे. त्यांचा शोध घेण्यासाठी त्याने देशोदेशी अनेक चतुर ब्राह्मणांना पाठविले. जे कोणी आपल्या कन्येचा व जामाताचा शोध लावील त्याला मोठे इनाम जाहीर केले. त्यापैकी सुदेव नावाचा ब्राह्मण सुबाहू राजाच्या चैद्यवसू नगरामध्ये आला. सुबाहूची माता ही दमयंतीच्या मातेची बहीण होती. सुदेव राजमातेला भेटण्यासाठी गेला असताना अकस्मात दमयंती दृष्टीस पडली. तिच्या अंगावर साधी वस्त्रे होती. मुख म्लान झालेले दिसत होते. सुदैवाला पाहून ती रडू लागली. ते पाहून सुनंदा सद्गतीत झाली. राजमातालाही धावत आली. तिने काय झाले, काय केले?
सुनंदा सद्गतीत झाली आणि म्हणाली, राजमाते, तिने काय झाले असे विचारताच सुदैव म्हणाला, राजमाते, मी तुझ्या भगिनीची कन्या आहे व निषद राजा नलाची पत्नी. हिचा पती राजभ्रष्ट झाला. हिचा त्याग करून परागंदा झाला. आपली दुर्दशा कोणाला कळू नये म्हणून हिने आपली ओळख कोणालाही सांगितली नाही. हिचा पती परमचिंतेत असून त्यानेच मला हिचा शोध घेण्यासाठी येथे पाठवले आहे. तेव्हा राजमातेने दमयंतीला गळामिठी घातली, तिचे सांत्वन केले आणि सुखरूप विदर्भ देशी पाठविले. तिची अवस्था पाहून तिच्या जन्मदात्या बंधूंना व मुलांना रडू आवरेना. सुदैवाने समजूत काढून त्यांचा शोक कमी केला. भीमकाने सुदैवाचा मोठा सन्मान केला. त्याला 1000 गायी, अलंकार व पुष्कळ द्रव्य दिले. काही दिवसाने भीमकाने पाठविलेला परनाथ नावाचा एक ब्राह्मण परत आला. तो म्हणाला, महाराज, मी अयोध्येस गेलो होतो. तेथे नलराजाचा कसून शोध घेतला. तेथे बाहुक नावाचा एक राजसारथी भेटला. मी त्याला दमयंतीची कथा सांगितली. तेव्हा तो शोकाने रडू लागला. तो दिसतो नलासारखाच, पण कृष्णवर्णाचा आहे. तो नल असण्याची दाट शक्यता आहे, पण माझी खात्री झाली नाही. राजाने त्याला सन्मानाने निरोप दिला. प्रल्हादाने आशेचा किरण दाखविला होता, पण सरळ चौकशीने काही साध्य होणार नाही हे लक्षात घेऊन दमयंतीने एक युक्ती केली. ती भीमकाला म्हणाली, तात, माझे पती उत्तम अश्वपरीक्षक आहेत. रथ हाकण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. तुम्ही माझे पुन्हा स्वयंवर घोषित करा. हा निरोप आदल्या रात्री ऋतुपर्ण राजाला कळवा. जो राजा एका रात्री सर्वप्रथम येथे येईल त्याला दमयंती माळ घालेल. हा पण असल्याचे सांगा. नलराजा बाहुक नावाने त्याचे सारथ्य करीत असेल तर तो रथ घेऊन रातोरात येथे येईल. राजाने सुदैव ब्राह्मणालाच या कार्यासाठी पाठवले. सुदैवाने ऋतुपर्ण राजाची भेट घेऊन त्याला तसा संदेश सांगितला. ते निमंत्रण मिळताच ऋतुपर्णाने बाहुकाला तात्काळ पाचारण केले व म्हणाला, दमयंतीच्या स्वयंवराचे निमंत्रण आत्ताच मिळाले आहे. आपल्याला कौंडिन्यपूर गाठणे शक्य होईल का? बाहुक म्हणाला, महाराज, काळजी करू नका. 500 कोसांचे अंतर आहे. तुम्हाला मी सूर्योदयापूर्वीच तेथे नेईन. दमयंतीने आपल्याला शोधण्यासाठी खोटे स्वयंवर मांडलेले आहे हे त्याच्या लक्षात आले. बाहुकाने अर्थात नलाने 2 अशक्त घोडे रथाला जोडले. तेव्हा राजाला प्रश्न पडलेला पाहून बाहुक म्हणाला, या अश्वाचे गुण फक्त मीच जाणतो. अशक्त दिसत असले तरी ते चित्त्यासारखे वेगवान व दमदार आहेत. मार्गामध्ये त्यांचे प्रत्यंतर आलेच. हवेने राजाचा शेला उडून मागे पडला. राजाने रथ थांबविण्यास सांगताच बाहुक म्हणाला, महाराज, तो शेला 12 योजने मागे पडला. ते ऐकून राजा अवाक झाला. त्याने बाहुकाच्या सारथ्य कौशल्याची मनपूर्वक प्रशंसा केली. दुरूनच बिब्याचे झाड दिसले. ऋतुपर्ण राजाने त्याच्यावर किती पाने व फळे आहेत असा प्रश्न केला. बाहुक संभ्रमात पडला. तेव्हा राजानेच ती संख्या सांगितली. बाहुकाने रथ थांबवून पाने व फळे मोजली तर ती संख्या बरोबर आली. तेव्हा बाहुकाने राजाला अश्वपरीक्षा कशी करावी याचे ज्ञान दिले. राजानेही बाहुकाला संख्या जाणण्याची विद्या आणि पासे खेळण्याची विद्या शिकवली. ती विद्या आत्मसात होताच कला
बाहुकाला बाहुकाला म्हणजे नलाला अंगातून बाहेर पडला. त्याने नलाला वंदन केले. मी कली आहे. मी तुला खूप छळले. जे लोक तुझे आख्यान श्रवण पठण करतील त्यांना मी त्रास देणार नाही, असे सांगून कली बिब्याच्या वृक्षात प्रवेशला. म्हणून बिब्याच्या सावलीमध्ये बसू नये असे म्हणतात. ऋतुपर्ण आणि बाहुक पुन्हा मार्गस्थ झाले. सूर्योदयापूर्वीच ते कौंडिन्यपुरास आले. तेथे स्वयंवराची कोणतीच गडबड दिसली नाही. म्हणून राजा संभ्रमात पडला. नगरात जावे की न जावे असा विचार करून तो नगरद्वारीच थांबला. दमयंतीने माडीवरूनच रथ आल्याचे पाहिले आणि भीमकाला तसे सांगितले. तेव्हा भीमकाने ऋतुपर्ण राजाचे स्वतः सामोरे जाऊन स्वागत केले. त्याला सन्मानाने प्रसादात आणले. त्याच्या आदरातिथ्याची चोख व्यवस्था ठेवली. बाहुक रथ घेऊन रथशाळेत गेला. घोड्यांना सोडले. त्यांना वैरण घातली. दमयंतीने आपल्या केशिनी नामक दासीला गुप्तपणे त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितली. ती काही वेळाने परत आली व म्हणाली, राजकन्ये, बाहुक नावाचा तो सारथी वर्णाने काळा असला तरी त्याचे दिसणे, वागणे, बोलणे, त्याचे सत्कर्माचरण हे सर्व नलराजासारखेच आहे. तो दासाप्रमाणे मान खाली घालून चालत नाही, ताठ मानेने चालतो. त्याचे केस मोकळे आहेत. तो अर्धेच वस्त्र नेसला आहे. त्याने मंत्राने अग्नी पाणी उत्पन्न करून स्वयंपाक केला. त्याने कुमोदलेल्या फुलांना स्पर्श केला तर ती पुन्हा टवटवीत झाली. मी तुझ्या दोन्ही मुलांना त्याच्यापाशी नेले. त्याने त्यांना प्रेमाने जवळ घेतले. त्यावेळी त्याला अश्रू अनावर झाले होते. मी त्याला रडण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, मलाही अशी 2 मुले आहेत. ती मला अंतर्लित म्हणून गहिवरून आली आहे. या सर्व चिन्हावरून तो नल राजाच आहे असे मला वाटते. दमयंतीने स्वतः खात्री करण्याचे ठरवले. तेव्हा भीमकाने बाहुकास तिच्या मंदिरात पाठविले. दमयंतीला सुखरूप पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. आपण तिला अरण्यात एकटी टाकून निघून गेलो म्हणून तो स्वतःला अपराधी समजत होता. त्याला दमयंतीकडे पाहण्याचे धाडस होईना. तो मान खाली घालून गप्प उभा राहिला. तेवढ्यात आकाशवाणी झाली, नला, दमयंतीचा अंत पाहू नकोस. आपले पूर्वीचे स्वरूप प्रगट कर. तेव्हा नलाने कर्कोटकाचे स्मरण करून त्याने दिलेले वस्त्र अंगावर पांघरले. त्या क्षणी तो पूर्वीसारखा गौर्ण वर्ण व तेजस्वी दिसू लागला. दमयंतीचा आनंद गगनात मावेना. दोघांनी परस्परांना प्रेमाने आलिंगन दिले. नलाने आपल्या दोन्ही मुलांना वात्सल्याने हृदयापाशी कवटाळले. त्या पुनर्भेटीचे काय वर्णन करावे. देवांनीही त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. नलाने भीमकाला वंदन करून त्यांची क्षमा मागितली. आपण नलराजाला चाकराप्रमाणे वागविले म्हणून ऋतुपर्णाला खूपच वाईट वाटले. पण नलाने त्याचे समाधान केले. नलाच्या आगमनाप्रित्यर्थ भीमकाने मोठा आनंदोत्सव केला. देशोदेशीचे राजे, कारभार आणि अमूल्य भेटवस्तू नल आणि दमयंतीस भेटण्यास आले. भीमकाने ऋतुपर्ण राजाचा मोठा सन्मान केला आणि मगच अयोध्येला पाठवले. त्यानंतर नलाने मोठी सेना घेऊन निषदावर स्वारी केली. पुष्करास द्यूत खेळ आणि युद्ध कर अशीच आट घातली. आपले मंत्री व सैनिक नलालाच अनुकूल आहेत हे लक्षात घेऊन पुष्कराने द्यूत खेळण्यास संमती दिली. त्यात तो हरला. नलाने पूर्वी गमावलेले सर्व राजवैभव परत मिळविले. पुष्करास एक गाव देऊन त्याचे प्राणरक्षण केले. नल दमयंती मुलासह सुखाने कालक्रमणा करू लागली. हरये नमः. हरये नमः.
हरये नमः.